आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। गेले 5 दिवस तुम्ही पाहत असाल की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। ठिकठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या या पडण्याच्या घटना ह्या खूपच नोंद झालेली आहे। जवळपास 91 ठिकाणी झाडे आणि झाडांची फांद्या पडण्याची नोंद झाली। त्यामध्ये एक दुर्दैवी घटना 30 तारखेला घडली। एका स्कूल बसमध्ये एक झाड त्याच्यावरती पडल्यामुळे 11 वर्षाचा एक बालक विहान श्रीवास्तव नावाचा हा दुर्दैवाने मृत्युमुखी पडला। त्याचबरोबर खार येथेही एक झाड पडलं आणि त्या झाडाचं बुंदा हा एका रिक्षावरती पडला आणि तिथेही एक मृत्युमुखी पडल्याची घटना आपल्या समोर आलेली आहे। आणखीन एक रहेजा कॉलेज सांताक्रूज पश्चिममध्येही अशी घटना घडली की तिथे एक झाड पडलं आणि 8 जण हे जखमी आहेत। तर अशा प्रकारे बरीचशी घटना आपल्याला या मुंबईमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आणि इतर राज्यामध्ये पण इतर ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत। तर ही नैसर्गिक आपत्ती, हे जे झाड पडलेलं आहे, हे झाड पडलेलं आहे नेमकं नैसर्गिक आपत्तीमुळे पडलंय की मानवनिर्मित आपत्ती आहे, याबद्दलचं चौकशी आता चालू आहे। पण परंतु एक प्रमुख कारण यामध्ये लक्षात येत आहे की जे झाडं असतात त्या झाडाचं बुंद्यापर्यंत म्हणजे खोडापर्यंत कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे ते आवश्यक ते त्यांना मूलद्रव्ये, क्षार, पाणी अशी त्यांना न मिळाल्यामुळे हे झाडं असतात, ही झाडं कालांतराने कमकुवत होत जाऊन शेवटी एक दिवशी ते अशा एका छोट्याशा पावसामध्ये किंवा छोट्याशा वादळामध्ये ते पडतात। नुकताच तुम्हाला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशावरती एका मुंबईमधल्या एका ठिकाणी सर्वे करण्यात आलं। या सर्वेमध्ये 65% ही झाडं कॉन्क्रिटीकरणामध्ये आहेत अशी निदर्शनात आलेली आहे। तर ही अशा प्रकारे ही झाडांच्या मुळापर्यंत कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे ही झाडे कमकुवत होतात आणि पर्यायाने ती शेवटी एक दिवशी पडतात आणि हे पडल्यानंतर ही अशा प्रकारे दुर्दैवी घटना आपल्या समोर येतात। एक लहान बालकाचा मृत्यू होणं हे किती त्यांच्या आईवडिलांसाठी, आपल्या सर्वांसाठी भारतीय नागरिक म्हणून किती दुर्दैवाची आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल। तर नुसतं झाड पडतो हा एवढा फक्त आपण परिणाम बघतो, पण त्याच्या ज्या मुळावरती जे काही कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे त्याला गुदमरा केलं जातं आणि हळूहळू कालांतराने ते झाड मरून जातं, याबद्दल कोणी काही वाचाच करत नाहीये। 2 महिन्यापूर्वी सुराज्य अभियानाने महाराष्ट्रामध्ये जवळपास मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे। त्यावरती त्यांचं आयुक्तांना, आपण तिकडच्या जिल्हाधिकारी आयुक्तांना आपण पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारे हे असं आपल्या जिल्ह्यामध्ये होतंय। त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्स पण घेण्यात आली, पण कुठेतरी हा विषय हा नुसता कागदोपत्री राहतोय। ते पत्र आले आणि पत्र ठेवून दिले आणि यामुळे हे 2 महिन्यानंतर आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आमचं हे म्हणणं नाहीये की हे त्याच्यामुळे हे झाड पडलं असावं, पण ह्या प्रत्येक झाड पडल्यामागे नक्कीच ह्याच्यावरती कारवाई करण्यात म्हणजे चौकशी केली पाहिजे। नुसतं एक झाड पडलं तिथे जीवितहानी झाली म्हणून आपण ह्याच्यावरती चौकशीचे आदेश देतोय। तर आज झाडांना ही तेवढंच मनुष्याप्रमाणेच महत्त्व दिलं जातं। प्रत्येक झाडाला एक झाड सुद्धा जर कमी झालं, पडलं तर आपण त्यावरती चौकशी करतो। तसं याप्रमाणे याची एक संवैधानिक अशी एक चौकशी व्हावी, यामध्ये आम्हाला हे करतोय। एक मुख्य म्हणजे यामध्ये NGTचा एक महत्त्वाचा एक निर्णय यामध्ये दिलेला आहे 2008 साली की जे झाडं असतात त्या झाडाची जवळपास 1 मीटर डायमीटरमध्ये, म्हणजे 1 मीटर एक झाड असेल त्याच्या आजूबाजूला 1 मीटर पूर्णपणे मोकळं सोडलं जावं।
त्यातून म्हणजे ज्या एका झाडाला जे सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्यानंतर ते क्षार मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, यासाठी म्हणून 1 मीटर दायरा सोडावा असं एक 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 महत्त्वाचा नियम आहे. त्या नियमाचं कुठेतरी उल्लंघन होतं आहे. हे कॉन्ट्रॅक्टर जे आपण कॉन्ट्रॅक्टर असतात, ठेकेदार असतात जे काम करणारे, हे काम करणाऱ्या ठेकेदारांना हे नियम माहिती नाही का? बरं, हे नियम त्यांना माहिती नसावे, परंतु हे अधिकारी जेव्हा ह्यांची बिलं पास करतात शेवटचं सर्वे करून, ते हे अधिकारी झोपलेले असतात का? 65% मुंबईमधली झाडं ही कॉन्क्रिटीकरण होणं म्हणजे किती लांछनास्पद गोष्ट आहे, विचार करा. मग ह्यातले त्या स्थानिक वॉर्डचे आयुक्त, तिकडचे गार्डन विभागाचे अधिकारी आणि पर्यायाने नैतिक जबाबदारी म्हणून आयुक्त हे यामध्ये जबाबदार आहेत. त्यामुळे ह्याची कसून चौकशी झाली पाहिजे. आता तर तुम्ही येत असताना बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी जे झाडं आहे त्याच्या आजूबाजूला एक प्रॉपर त्याचे एक बॉर्डर केलेली आहे की तिथे माती आहे आणि त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक आणि सिमेंटिंग केलेलं आहे. मात्र जर मुंबईतली 65% झाडं जर बुंद्यापर्यंत त्याला कॉन्क्रीट भरलं जात आहे आणि ती झाडं नेस्तनाबूत होत आहेत. आज आपण हीट वेव्ह बघितलेली आहे आणि या हीट वेव्हमध्ये संपूर्ण जगभरामध्ये आपण बघतोय आपल्यामध्ये घरामध्ये सुद्धा राहणं शक्य झालेलं नव्हतं. इथे हा झाडं लावणं सोडा, जे आहेत ती झाडं मारून टाकण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे का, याच्यावर सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे. आपल्याला माहित असेल की ज्या झाडांची जी साल असते ती साल म्हणजे झाडाच्या रक्तवाहिन्या असतात. तुम्ही एका बाजूने साल काढून टाकलं तर संपूर्ण झाड मरतं, कितीही मोठं असलं तरी. मग ज्या वेळेला ते कॉन्क्रीट घातलं जातं त्यावेळेला झाडाचा श्वास गुदमरतो. आज वडासारखी एवढी मोठी झाडं की जी जमिनीला धरून ठेवतात अशी झाडं उन्मळून कशी पडतात. तर याचं इतके दिवस असं होतं की दरवेळेला आपल्याला बातम्यांमध्ये हेच सांगितलं जातं की काहीतरी झाड पडलं, नैसर्गिक आपत्ती आली, पाऊस जोरात होता, वारा जोरात होता. पण त्याचं सायंटिफिक रिसर्च या लोकांनी केलंय का की हे झाड का पडलं इतकं मोठं, किती वर्षापूर्वीचं ते झाड होतं. आणि बरं, ते केवळ झाड पडलेलं नाहीये, कोणीतरी एका आईने आपल्याला एक लहान बाळ गमावलंय, घरातली व्यक्ती गमावलेली आहे. आणि यांच्यावर जेव्हा कारवाईसाठी जेव्हा बोलणं होतं त्यावेळेला या लोकांचं साधं फक्त निलंबन केलं जातं सरकारी अधिकाऱ्यांचं. कॉन्ट्रॅक्टरला फक्त बेदखल करण्यात येतं किंवा ब्लॅकलिस्टेड केलं जातं. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा. आणि पुढे जाऊन नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने, ही एक न्यायिक संस्था आहे, कोर्ट आहे, कोर्ट जर तुम्हाला आदेश देत आहे आणि त्या आदेशाचं उल्लंघन तुम्ही करताय तर यांच्यावर कोर्टाची अवमानना केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जसं आपण बाकीच्यांसाठी राईट टू रिकॉल म्हणतो, त्या सरकारी अधिकाऱ्यांना फक्त निलंबन करून कसं चालणार. या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांना कामावरून निलंबित करून तात्काळ काढून टाकलं पाहिजे. तोपर्यंत इतर अधिकाऱ्यांना धडा मिळणार नाही. आज ज्या प्रकारचं प्रशासन या ठिकाणी काम करत आहे, आता हे सगळं माणसं मेल्यानंतर किंवा ते लहान मूल मेल्यानंतर आज सगळ्यांना जाग का आली. मग इतके दिवस हे अधिकारी काय करत होते. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आदेश दिले की हे सगळं जे काय कॉन्क्रिटीकरण केलं आहे ते तुम्ही तात्काळ काढायला पाहिजे. तर हे कॉन्क्रिटीकरण जे केलेलं आहे ते काढून टाकण्यात यावं. त्या झाडांना मोकळा श्वास घ्यायला मिळायला हवा. त्याबरोबर हे सगळ्याचं एक ऑडिट व्हायला पाहिजे, थर्ड पार्टी ऑडिट, की हे नेमकं झाडांच्या बाबतीमध्ये हे जे काही सगळं चालू आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये ऑडिट झालं पाहिजे की झाडांचं आयुष्य का अशा प्रकारे कमी होत आहे किंवा झाडं का उन्मळून पडतात आणि त्याचा रिपोर्ट सगळीकडे सादर व्हायला पाहिजे. आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्याचबरोबर अधिकारी आहेत तर प्रशासनाने आता केवळ फक्त निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन इतर जे अधिकारी आहेत त्यांना व्यवस्थित त्या धडा मिळेल आणि त्यातून पुढे यांची कामं व्यवस्थित होतील या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजे, अशी या प्रेस कॉन्फरन्सच्या अंतर्गत आम्ही मागणी करतो. आणि मुळात गंमत काय बघा की 2 महिन्यापूर्वी आम्ही हा सगळा अहवाल दिलाय प्रशासनाला, सगळीकडे पत्रकार परिषदा घेतली. मग ही लोक काही झोपली होती का. त्यामुळे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतः राजीनामे देऊन घरी बसायला पाहिजे. आज या सगळ्या मृत्यूला आणि जो काही जीवितहानी वित्तहानी झालेली आहे याला जबाबदार हे सगळं प्रशासन आहे. त्यामुळे कोर्टाने खरं तर सो मोठं घेऊन यांच्यावर कारवाई करायला पाहिजे.
कुठे कुठे पाहणार हा एक भाग असतो. त्या ठिकाणची जी व्यक्ती असते, म्हणजे समजा एखादा वॉर्ड आहे तर त्या वॉर्ड ऑफिसर जो आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज पालिका आयुक्त म्हणा किंवा महापौर म्हणा कोणाला तरी निलंबन करणारा सांगतात, कारण प्रत्येक महापौर काही सगळीकडे फिरू शकत नाही. पण ज्यावेळेला अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येतात त्यावेळेला तिकडच्या वॉर्डमध्ये काय चाललेलं आहे तर तो वॉर्ड ऑफिसर तिथे महत्त्वाचा असतो. जेव्हा ते कॉन्क्रिटीकरण होतं, ते कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर ते तपासलं जातं ते काय काम केलं ते, आणि त्याच्यानंतर त्याचं बिल पास केलं जातं. मग हा जो मूर्खपणा केला आहे किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे त्याच्यासाठी तो वॉर्ड ऑफिसर, म्हणून म्हटलं की तो अधिकारी, संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांवरही कारवाई व्हायला हवी. कारण एक झाड लावणं, एक लक्षात घ्या, ही 90 वर्षाची झाड आहेत, 70 वर्षाची झाड आहेत, एक पिढीने लावलेली कधीतरी झाड आहेत ती, आणि ती एवढी जी संपदा नष्ट होते. बरं, ज्या वेळेला पालिकेचे कर्मचारी झाडं तोडायला येतात, कुठेतरी झाड पडलं किंवा एखादी फांदी तुटली तर झाड इम्बॅलन्स झालंय का याची चौकशी कोण करणार? की कुठली फांदी कापल्यानंतर ते झाडावर त्याचा ताण येणार नाही, कारण झाड वाढता नैसर्गिकरित्या ते स्वतःचा बॅलन्स करून वाढतं. कुठलीही फांदी कापली जाते, कसंही झाड कापलं जातं आणि मग ते इम्बॅलन्स होतं, त्याची मुळं कमजोर होतात, त्याच्यावर काम कोण करणार? जे काही आता विकास कामं होत आहेत त्यावेळेला आमची मागणी अशीच आहे की जेवढी झाडं तोडली जात आहेत किंवा आता ज्या प्रकारे खारकोटी नष्ट केली जाते अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, बिल्डर कुठेतरी एन्क्रोचमेंट करतायत, तर या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी. आज हा विषय आल्यानंतर समिती पुढे आलीच ना की आम्ही सुराज्य अभियानच्या अंतर्गत किंवा सुराज्य अभियान जेव्हा सुरू केलं तेव्हा अंतर्गत हे सगळे सामाजिक प्रश्न समितीने हाती घेतलेले आहेत आणि आम्ही मागणी करत होतो. आणि तुम्ही सुद्धा मला असं वाटतं आवाहन करतो की हा विषय तुम्ही कोणीही सोडू नये, कारण 65% झाडं म्हणजे तुम्ही संपूर्ण मुंबई बकाल करून नंतर मग पुढच्या उन्हाळ्यामध्ये जगणं मुश्किल होईल आपल्याला. आज परदेशामध्ये मृत्यू होत आहे, माणसं मरतायत उन्हाळ्याने, उष्णतेने, जगू शकत नाहीये. ह्या वर्षीचा उन्हाळा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारायचे आहेत. हे फक्त आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आम्ही प्रतिनिधी म्हणून तुमचे बसलेलो, जनतेचे प्रतिनिधी म्हणून बसलेलो. एक सांगू इच्छितो की एप्रिल माहामध्ये महानगरपालिकेने वृक्ष संजीवनी अभियान म्हणून राबवलं होतं. यामध्ये मुंबईमधले जी काही झाडं आहेत त्या झाडांची पूर्ण नंबरिंग करणं, त्याचं ऑडिट करणं वगैरे ते सगळं भाग झाला. त्यामध्ये त्यांनी त्या झाडांवरती जे बऱ्याच ठिकाणी जाहिराती लावले जातात त्या जाहिराती काढण्याचा भाग पण झाला. तर त्या जाहिराती काढले, त्यातले ते खिळे काढले, ते तारा होत्या त्या काढले. त्या तारा आणि खिळ्यांचं वजन 50 किलो आहे. एका खिळ्याचं वजन किती असतं सांगा? 50 किलोचं वजन त्यांनी त्यामध्ये काढलं. म्हणजे किती झाडं यामध्ये विळख्यामध्ये आलेली 5300 झाडांचं. तर अशा प्रकारे हे जे भाग आहे हा भाग खूपच भयंकर आहे. झाडाला सुद्धा मानवाप्रमाणेच आता मान मिळालेला आहे, संविधानिक सुद्धा आणि एक नैतिक सुद्धा. तर हे सगळं जे चालू आहे, कॉन्क्रिटीकरण म्हणा, हे तारं लावणं म्हणा, ही कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी म्हणून आम्ही नुसता पालिका आयुक्तांकडेच नाही तर पर्यावरण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ह्या पत्राद्वारे प्रेसमध्ये आम्ही निवेदन करत आहोत की राज्यस्तरीय डिकॉन्क्रिटीकरणाची एक विशेष मोहीम हाती घ्या. पण सुरुवातीला ते आता जे काही आयुक्त आहेत, ते पर्यावरण मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आहे, यांच्यापर्यंत आपले सर्व प्रकारे निवेदन पत्र देऊन आणि वेळोवेळी बैठका लावून यामध्ये हे पत्र आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.